इव्हिनिंगचा टाईम झाला की स्वयंपाक करण्याचा देखील टाईम होतो, कारण स्वयंपाकाला काय कधी सुट्टी भेटत नाही. तर म्हटलं चला आता स्वयंपाकाला देखील सुरुवात करूया ना, आज तुमच्याबरोबर इव्हिनिंग रुटीन हे देखील शेअर करूया. तर इथं मस्त असं पीठ वगैरे आता पोळ्यांसाठी मळून घेते. फ्रीज किती गच्च भरलेला असला तरी दररोज काय भाजी करायची, आज काय भाजी करायची, हा प्रश्न प्रत्येक लेडीजला पडलेलाच असतो. हा विचार करून स्वयंपाकाला लागायच्या अगोदर डोकं फुटण्याची वेळ येते की भाजी काय करायची. कारण फक्त आवड एकाची जपून चालत नाही, ती भाजी सर्वांना आवडली पाहिजे ह्या विचारानेच भाजी करावी लागते. इथं भाताचा कुकर लावून दिला. त्याच्यानंतर म्हणलं चला आज काळ्या वाटण्यातल्या शेवग्याच्या शेंगा बनवूया. तर काळ्या वाटण्याची रेसिपी मी ह्याच्या अगोदर देखील तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. त्याच पद्धतीने आज देखील म्हणलं काळ्या वाटण्यातल्या शेवग्याच्या शेंगा बनवूया. त्याच्यासाठी लागणारं वाटण वाटून घेतलं. मस्त असं तेलामध्ये वाटण टाकलं आणि छान असं परतून घेतलं. तुम्हाला माझे व्लॉग कसे वाटतात मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट देखील करायला विसरू नका. छान असे मसाले याच्यामध्ये ॲड करून घेतले वाटणामध्ये, जे मला आईने दिला होता काळा मसाला. मस्त असा परतल्याच्या नंतर शेवग्याच्या शेंगा मिठामध्ये आधीच उकडून घेतल्या होत्या, त्या मस्त अशा त्याच्यामध्ये ॲड करून घेतल्या, व्यवस्थित हलवून घेतल्या. आणि त्याच्यानंतर ज्या भांड्यामध्ये मिक्सरच्या वाटण काढलं होतं ते देखील याच्यामध्ये धुवून टाकलं. आता शेवग्याच्या शेंगाला फक्त एक उकळी आणली की आपल्या शेवग्याच्या शेंगा तयार. आता शेवग्याच्या शेंगाचं तर झालं, पण आता त्याच्याबरोबर गरम गरम अशा पोळ्या देखील पाहिजे. तर म्हटलं चला आता इथं छान अशा चपात्या करून घेऊया. ह्यांना आणि मुलांना चपात्या आणि माझ्यासाठी मला भाकरच लागते संध्याकाळी जेवणामध्ये. मला चपाती बिलकुल आवडत नाही. त्यामुळे आता मुलांसाठी आणि ह्यांच्यासाठी इथंच गरम गरम पोळ्या करून घेते, म्हणजेच चपात्या करून घेते. आणि तुम्ही देखील अशी काळ्या वाटण्यातली शेवग्याची आमटी नक्कीच ट्राय करा. आणि तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात ते देखील मला सांगा. बघा माझी चपाती कशी अशी टम फुगली आहे. तुमची फुगती की नाही टम चपाती ते देखील मला नक्की सांगा. आणि मस्त असा स्वयंपाक रेग्युलर नॉर्मल रेसिपी आहे, पण म्हणलं चला तुमच्याबरोबर शेअर करूया आणि तुम्ही देखील अशा पद्धतीने नक्कीच ट्राय करा. इथं मस्त असतं शेवग्याच्या भाजीची भाजी रेडी आहे. जेवण वगैरे करून घेतलं आणि त्याच्यानंतर बघा हा किचन वाटेची अवस्था. आता जेवढं जेवण केले तेवढी इथं एक्सरसाइज करायची. तर मस्त आता इथं किचन वाटा वगैरे क्लीन करून घेते, कारण ही कामं रातची आवरली की सकाळी सर्व कामं सोपी जातात. इथं मस्त अशी जेवलेली भांडी वगैरे घासून घेतली आहे आणि सकाळच्या भाजीसाठी भेंडी इथं धुवून ठेवली आहे. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय.